आमच्या पडीचं पाणी भरपूर साठतोय, आम्हाला जायला भेटत नाही. त्याच्यामुळे नाही आम्हाला कुठली इन्क्वायरी म्हणजे माहिती न देता त्यांनी आम्हाला गेट बंद केलेला आहे. आज आमची सगळी घरातली माणसं वगैरे उपाशी आहेत. लोकांची कामं धंदे टाकून इथं लोक राहिलेली आहेत. आणि साहेब लोक प्रत्येक सांगता 1 तासाने येते, 2 तासांनी येते. साहेब कुठला येत आहे? साहेब आमची फसवणूक केलेली आहे. गाड्या यायला मार्ग नाही, पाणी साठते कंबरभर पाणी. त्याच्यातून पोरं कशी येणार, गाड्या कशा निघतील त्याच्यातून. त्याच्यामुळे हा गेट बंद नाही केला पाहिजे. त्यांनी गेट बंद केले, त्याच्यामुळे सर्व लोक जमली. रोहा दिवा रेल्वे सोमवारी सायंकाळी 4 वाजता ग्रामस्थांनी रोखली. निडी गावातील महिला व पुरुष रेल्वे रुळावर बसले होते. तात्काळ घटनास्थळी रोहा पोलीस व रेल्वे पोलीस पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. गेट क्रमांक 49 निडी येथील रेल्वे प्रशासनाने बंद केला. त्याऐवजी रेल्वे प्रशासनाने गावकऱ्यांना पर्याय म्हणून बोगदा खोदून रस्ता दिला होता. परंतु पावसाळा सुरू झाला असल्यामुळे याच बोगद्यात पावसाचे पाणी साचते. त्यामुळे ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाने पुन्हा गेट क्रमांक 49 खुले ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी रोहा डीवायएसपी शैलेश काळे, पोलीस निरीक्षक देविदास मोपडे तसेच रेल्वे पोलीस यांचा योग्य बंदोबस्त होता. गेल्या 20 तारखेच्या मीटिंगला जे प्रांत ऑफिसची मीटिंग झाली होती त्या मीटिंगला ठरलं होतं की जेव्हापर्यंत सभेमध्ये पाणी राहत नाही तोपर्यंत हे गेट बंद करून देणार नाही, असं प्रांतांच्या समोर मीटिंग झाली होती PSI यांच्या समोर. आणि त्याही अचानक 2 वेळ बंद केलं. त्याच्यासाठी हे ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं. मागणी पूर्ण झालेली नाहीये. मागणी पूर्ण झालेली नाही. आता एडीएन साहेब समोर आले, ते आश्वासन दिलेलं आहे. पण ते आता नंतर मीटिंगमध्ये होईल, तर तुम्ही पण जरा मीटिंगमध्ये घ्या. तहसीलदार साहेब पण येत आहेत. इथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की जिथपर्यंत जे सबवे बनवलेलं आहे ते सबवे सक्सेस नाही त्यांचं. त्याच्यामध्ये 6 ते 7 फूट पाणी पावसाळी राहतो. तर आम्ही सांगितलेलं आहे की जिथपर्यंत त्यातलं पाणी जात नाही तिथपर्यंत गेट नंबर 49 हे रेल्वे प्रशासनाने बंद करायचं नाही. आणि असं ते प्रांतासमोर सुद्धा लेखी दिलेलं आहे आणि प्रांत साहेबांनी त्यांना तसं पत्र पण दिलेलं आहे की जिथपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत गेट बंद करण्याचा अधिकार तुम्हाला नाही म्हणून. आणि असं ते प्रांत साहेबांसमोर संजू शाह म्हणून त्यांचे कोणतरी आले होते रेल्वेचे साहेब, त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि आता DN साहेब आले, ते पण ते कबूल केलंय आणि सांगितलं की गेट बंद होणार नाही म्हणून. मग ते आता आम्हाला ते आता लेखी देणार आहेत. ते बघूया आता ते लेखी झाल्याच्या नंतर, नाहीतर मग आमचं गेट बंद होणार नाही, ते आम्हाला त्यांना चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि हे गेट जर बंद केलं तर पुन्हा आम्ही रेल रोको आंदोलन 100% करणार. आणि जे त्यांनी काम केलेलं आहे ते काम सक्सेस नाही त्यांचं, कारण लिगली असून त्यांचं काम पण ते अनलिगली केलेलं आहे. म्हणजे जे त्यांच्या इंजिनियर प्रमाणे सांगितलेलं आहे तसं ते काम पूर्ण नाहीये. त्याच्यामुळे आज आम्ही काही अचानक गेट बंद केल्यामुळे आम्ही आज रेल रोको केला आणि ते सक्सेस होऊन त्यांचे साहेब आले आणि ते गेट खुला करून दिलेला आहे. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.